नगरमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून उरीतल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। शहरातील कापड बाजार परिसरामध्ये व्यापारी आणि मुस्लिम समाज बांधवांनी हा पुतळा जाळून या हल्ल्यावर संताप व्यक्त केला। यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला। शिवाय हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादनही करण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दहशतवादी हल्ल्यामध्ये 18 जवानांनी आपले प्राण गमावलेत। या विरोधात देशभरात पाकिस्तान विरोधी संतापाची लाट उसळली आहे। जळगाव स्वराज्य निर्माण सेना आणि भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली। कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या उरीतल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। शिवसेनेनं पाकिस्तानचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणखी किती जवान शहीद झाल्यावर सरकारला जाग येणार असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांनी विचारला। निवडणुकीपूर्वी पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ असं वक्तव्य करणारे मूग घेऊन गप्प का बसले आहेत असा सवाल सेनेनं केला। दरम्यान हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, हिंदी जनजागरण समिती, सनातन संस्था आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी चौक दणाणून सोडला। यंदा सर्वदूर पाऊस झाला असला तरी नंदुरबारमधील शहादा तालुका अजूनही दुष्काळाशी दोन हात करतोय। अनियमित आणि कमी पाऊस झाल्यामुळे सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करावा यासाठी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। पावसाअभावी शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेलेला आहे, तरीही महसूल विभागानं तालुक्यातल्या गावांची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त लावली नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय। गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणावर आकारण्यात आलेल्या परीक्षा शुल्काविरोधात NSUIनं निदर्शनं केली। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली। मात्र या विद्यापीठांनी वाढवलेली परीक्षा शुल्क फी ही गरीब विद्यार्थ्यांना भरणं कठीण होत आहे। विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे 3-3 महिने परीक्षांचे निकाल लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे परीक्षा झाल्यापासून 15 दिवसात परीक्षेचा निकाल लावावा अशा मागण्यांसह NSUIनं गोंडवाना विद्यापीठासमोर निदर्शनं करत मागण्यांचं निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं। धोबी समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत धुळ्यात कपडे धुवा आंदोलन करण्यात आलं। धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदनबांडे हे या आंदोलनात सहभागी झाले होते। धोबी समाजाला SC जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली जाते। वर्ध्यातही महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाकडून आरक्षणासाठी कपडे धुवा आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लवकरात लवकर धोबी समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। डॉ. भांडे समितीच्या अहवालाला राज्य आणि केंद्राने मान्यता द्यावी, लॉन्ड्री व्यावसायिकांना वीज दरात सवलत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। निवृत्त कल्याण संस्था आणि पोलीस बॉयज असोसिएशननं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढत निवेदन दिलं। या मोर्चात पोलिसांच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। यावेळी पोलीस प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी हल्ला केल्यास त्यांना निलंबित करावं, हल्लेखोरांच्या शिक्षेत वाढ करावी, त्याचबरोबर गुंडांचा राजकीय आश्रय थांबला पाहिजे यासह अनेक मागण्या करण्यात आल्या। नाशिक पुणे महामार्गावर बलेरो आणि इनोवा कारमध्ये अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत। डोळसाने गावाजवळ हा अपघात झालेला आहे। मृतात नाशिकच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय विस्पुते यांचा समावेश आहे। वर्ध्यातील बोरगाव मेघे परिसरामध्ये पारेषणच्या ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग विझवण्यात आली। ट्रान्सफॉर्मरला असणारा बुश फुटल्यामुळे ही आग लागली असं प्राथमिक निदान केलं जात आहे। या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी मात्र झालेली आहे। नुकसानाचा आकडा अद्याप कळू शकलेला नाहीये। या आगीमुळे वर्धा शहराच्या अर्ध्या भागातला विद्युत पुरवठा खंडित झालेला होता।
अहमदनगरच्या श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इंद्रनील घोडके आणि कार्तिक घोडके या दोघांना या प्रकरणी अटक झालेली आहे। पीडित मुलगी परीक्षेवरून घरी जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपींनी तिची छेड काढली, मुलीचा हात पकडला आणि तिला ॲसिड हल्ल्याची आणि भावाला मारण्याची धमकी दिली। या घटनेमुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। मनमाडकरांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाडला पाणी पुरवठा करणारे वागदडी धरण जवळपास 63% भरले आहे। धरणात 67% पाणीसाठा झाल्यास धरण तुडुंब भरेल आणि त्यामुळे महिन्यातून एकदा पाणी मिळणाऱ्या मनमाडकरांना 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तर पाटोद्यामधल्या साठवण तलावात सध्या 16 दशलक्ष घनफूट पाणी असल्यामुळे त्याचाही फायदा मनमाडकरांना होईल। वन्यजीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या प्राण्यांच्या मोबदल्यात 2.5 पट वाढ करण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। वन विभागाचा निर्णय पुढील महिन्यापासून लागू होणार आहे। जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांना याचा फायदा होईल। सध्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय आणि बैलांचा मृत्यू झाला तर 10,000 रुपये मिळतात, तर शेळीचा 3,000 रुपये मोबदला मिळतो। हा मोबदला आता 2.5 पट वाढणार आहे। जय या वाघाच्या बेपत्ता होण्यामागचे पाळीव प्राण्यांवरचे वाढते हल्ले हे कारण मानलं जात आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये 200 हेक्टरला पावसाचा फटका बसलाय। मध्यंतरीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही, शेतकऱ्यांनी आपली पिकं मोठ्या कष्टानं जगवली, मात्र गेल्या 5 दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला। सर्वाधिक नुकसान नंदुरबार, शहादा, नवापूर या तालुक्यात झालंय, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। जिल्ह्यात 200 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे, त्यातच प्रशासनाकडून पंचनाम्याबाबत उदासीनता पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। वर्ध्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी रिक्षांचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये शिवसेनेकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बाळासाहेब ठाकरे निराधार अहमदनगरमध्ये 2 दिवसीय अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धा पार पडली। ज्येष्ठ चित्रकार गोपाळ देऊस्कर यांच्या स्मरणार्थ शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशननं स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत देशभरातील अनेक नामांकित चित्रकारांनी सहभाग घेतला होता। कुंचल्यातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक नामांकित मॉडेल्सना भुरळ पाडणारी व्यक्तिचित्र रेखाटण्यात आली। स्पर्धेत विद्यार्थी आणि व्यावसायिक गटातल्या 50 चित्रकारांनी सहभाग घेतला होता। सरकारी कर्मचाऱ्यांनी कामं केली नाहीत तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा ठराव केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। कवठे महांकाळमधल्या महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। प्रशासकीय कार्यालय सुसज्ज झाली, इमारती चांगल्या झाल्या, आता कर्मचाऱ्यांनी कामही चांगली करावी, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले। दरम्यान कवठे महांकाळनंतर आटपाडीतील भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं उद्घाटनही चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं।